नागपूरमध्ये गोवंशीय जनावरांवर क्रूरतेची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना पाचपावली परिसरात उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाणे पोलिसांचे तपास पथक परिसरात पेट्रोलिंग करीत होते। या दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की टेकाणाई बस्ती परिसरातील चिराग अली चौकजवळ काही गोवंशीय जनावरे नाल्याच्या बाजूला बांधून ठेवण्यात आली आहेत। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। तेथे पोहोचल्यावर पोलिसांना एकूण 5 गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरतेने आणि निर्दयीपणे एकमेकांना दाटीवाटीने बांधून ठेवलेली आढळलीत। या जनावरांना चारा पाणी न देता कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आले असल्याचा संशय पोलिसांना आलाय। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व जनावरे ताब्यात घेतली। या जनावरांची एकूण किंमत अंदाजे 85,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। यानंतर सर्व गोवंशीय जनावरांना गौरक्षण केंद्र येथे सुरक्षितरित्या पाठविण्यात आले। या प्रकरणी प्रशांत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, पाचपावली पोलीस ठाणे यांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हे दाखल केला आहे। या प्रकरणात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सध्या पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे। मटणाच्या दुकानात गोवंशचा मांस विकत आहे खबरेवरून आम्ही स्वतः PSI शेख आणि इतर DB पथकासोबत पंचायतवर रवाना झालो। 5 दुकान चेक केले, त्या ठिकाणी म्हशीचं असल्याचं सापडलं, परंतु एका ठिकाणी जे काही पावत्याच नव्हते, म्हणजे गोवंश असल्याची एक शंका घेऊन त्याच्यावर पंचायत समक्ष अंदाजे 30 किलो मटण मांस जप्त करून 2 आरोपींना, त्या दुकानदारांना आरोपी बनवले, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। तसेच काल पहाटे 5 जनावर त्या चिराग अली चौकाच्या गल्लीत मुख्तार कुरेशी म्हणून आहे, त्याच्या ताब्यातले होते, त्याला आरोपी बनवले आणि त्याला अटक करून मान्य न्यायालयात पाठवण्यात आले। एका प्रकरणात 7,000चं जे मांसाची कारवाई आहे दिलीप पवार आणि PSI शेखने केली। दुसरं 5 जनावरची जी कारवाई आहे ते सुरेंद्र तायडे आणि PSI माझगावकर यांनी केलेली आहे।